शेती कामासाठी गेलेल्या विवाहित तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे। ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीजवळ असलेल्या तांदुळवाडी परिसरात घडली आहे। दीपक नागनाथ झंपले, वय 35 वर्ष, शास्त्रीनगर, सोलापूर असं मृताचं नाव आहे। दीपक यांच्या पत्नीनं हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल शुक्रवार 10 एप्रिल रोजी दीपक हे तांदुळवाडी येथे शेतात कामासाठी गेले होते। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भाच्यानं दीपक यांना फोन केला, पण दीपक फोन उचलत नव्हते। फोनचा आवाज ऐकून भाचा शेततळ्याजवळ पोहोचला। तिथे त्यांना दीपक हे बेशुद्ध अवस्थेत दिसून आले। त्यांनी तात्काळ दीपक यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। दीपक यांच्या मृत्यूवर त्यांच्या पत्नीनं गंभीर आरोप केला आहे। यात त्यांनी शेतमालकावर संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। दीपक यांना लहान लहान 3 मुलं आहेत। सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलिसात झाली आहे।